आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज पवार कुटुंबियांनीही मतदानाचा हक्क बजावला। सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला। काटेवाडी या आपल्या मूळ गावी जाऊन त्यांनी मतदान केलं। याशिवाय रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनीही आज बारामतीमध्ये मतदान केलं। निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत। दुपारी 1 वाजेपर्यंत 31.91% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे। दादाच्या मातोश्री दिसलेल्या नाहीत आशाताई त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे। त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडत आहेत। विरोधक कोणी नाही स्ट्रॉंग, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण सगळ्यांनी ही निवडणूक एक रेकॉर्ड ब्रेकिंग मतधिक्यांनी वहिनीला व दादांना विजय व्हावं म्हणून सगळ्यांनी तसं श्रद्धांजली ठरावी दादांना, कारण दादांचं लीड नेहमीच विक्रमी राहिलेलं आहे। बरोबर, सगळ्यांच्या मनात तेच होतं की बिनविरोध झाले असते तर ती खरी श्रद्धांजली दादांना अर्पण झाली असती, पण तसं नाही झालं। म्हणून यावेळेस गावागावी जाताना पण जिल्हा परिषद पेक्षा प्रतिसाद खूप लोकांचा होता, ते त्यांची भावना मला सांगत होते आणि दादांचं प्रेम सगळ्यांच्या मनात तसं दिसत होतं। या संदर्भात आणखीन माहिती देण्यासाठी माझे सहकारी अविनाश परबत सध्या आपल्यासोबत आहेत। अविनाश, आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली, पण आज उष्णता प्रचंड आहे, उन्हाचा पारा प्रचंड आहे। बारामतीकरांचा उत्साह नेमका या मतदानासाठी कसा आहे? हां, नक्कीच आपण पाहिलं तर आपण ज्यावेळेस कोणत्याही निवडणुका असतात तर सकाळी निवडणुकाच्या मतदानाला ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस खरं तर लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत, म्हणजे अर्थात जे नवीन पहिल्यांदा मतदान करणार त्याच्यापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत असतात। त्यानंतर जसं ऊन वाढतं त्यानंतर जे आहे मतदान कमी होतं, परंतु पुन्हा 4-4:30 नंतर जे आहे मतदान करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर येताना आपल्याला पाहायला मिळतात, बाहेर येताना दिसतात। जर बारामतीचा विचार केला तर आपण पाहिलं तर सकाळी मतदान ज्यावेळेस 7 वाजता सुरू झालं तर 7 ते 9 पर्यंत जर पाहिलं तर आपण 8.1% जे आहे मतदान झालं होतं। त्यानंतर 11 वाजेपर्यंत 20.59% मतदान झालं होतं। तर आता 1 वाजेपर्यंतचा जो मतदानाचा आकडा आपल्यासमोर आला आहे तो 31.91% मतदान जे आहे ते आत्तापर्यंत झालेले आहे। आता पुढच्या म्हणजे साधारण 3 वाजेपर्यंत जो किती टक्के मतदान झाले ते आता अवघ्या काही वेळानंतर आपल्याला समोर येईलच, परंतु जर आता पाहिलं तर सकाळी खरं तर मतदानाला नागरिकांनी थोडा बाहेर कमी पडले होते, परंतु त्यानंतरच्या 2 तासामध्ये चांगले मतदार बाहेर पडले होते। परंतु आता उन्हाचा जर आपण विचार केला तर साधारण 38 ते 39% अंश सेल्सिअस जे आहे सध्या बारामतीमध्ये आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर नागरिक मतदानासाठी बाहेर कमी प्रमाणात आले, परंतु आता 4-4:30 नंतर जे आहे तो टक्का किती वाढतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अविनाश।